पहिले पीठ असं मळून घ्यायचं, असं एकजीव पूर्ण पीठ मळल्यानंतर या पद्धतीने त्याला असं थापून घेत आहे. त्याला पूर्ण दोन्ही साईडनं असं पाणी लावल्यानंतर एकदम व्यवस्थितपणे त्याला आकार देत आहे. ही पूर्ण भाकर अशी हातावरच राहणार. बघा किती सुंदर रूप घेत आहे भाकर. बघा किती एकजीव भाकर बनत आहे. बघा भाकर तयार.